ॲक्च्युली मला पण माहिती आहे खूप बोलले मी, पण ते काय टाईमपास नव्हतं किंवा उगाच बोलायचं शेअर करायचं म्हणून ते नव्हतं. असं कुठला प्रॉब्लेम आहे का जगात की ज्याचं सोल्युशन नाही आहे? आणि मी ही गोष्ट शेअर करते कारण माझा व्हिडिओ 18 ते 21 एज ग्रुपपर्यंत भरपूर मुलं मुली बघतात मला. त्यामुळे मी त्यांना हेच एक सांगू शकते की आपल्याला हा अधिकार नाही की आपलं आयुष्य आपण स्वतः संपवू. पण तो पॉझिटिव्हनेस जर का पुढं जाऊन जर का ह्या स्टेजला येत असेल तर त्याचं काय होऊ शकतं? म्हणजे तुम्हीच आपल्या मुलाला आतापासून सवय लावताय का की तुला जर का हे नाही मिळालं, ते नाही मिळालं तर तू हे कृत्य करशील, तुला जर का कधी फेल्युअर आलं तर तू हे करशील. इनडायरेक्टली हे असंच झालं ना. त्यामुळे कसं मी प्रत्येक मुलांना पण सांगते आणि प्रत्येक पालकांना सांगते, तुमच्यामध्ये कम्युनिकेशन ठेवा. आणि मुलांना मी हेच सांगते की मुलांना असं बनवायचं की म्हणजे हे आत्ताच्या ह्यांना सांगते की जे मॉम टू बी आहे, डॅड टू बी आहे, त्यांना पण मी सांगू इच्छिते की आपण आपल्या मुलांना ना असं बनवायचं कणखर एवढं की ते पडले ना पडू देत, रडतायत ना रडू देत. त्यांना कुठलीही गोष्ट सहजासहजी अजिबात प्रोव्हाइड करू नका. कारण त्यांना लहानपणापासून जर हाय हॅलो नमस्कार, वेलकम टू निशा लाईफस्टाईल ब्लॉग अँड इट्स अ न्यू डे, न्यू बिगिनिंग अँड डे स्टार्ट्स विथ ऑल यू लवली अँड ब्युटिफुल पीपल. मस्त अशी रविवारची सकाळ झालेली आहे. सकाळचे आता 7:30 वाजले असतील मे बी. अजून हे उठायचे आहेत. आता ते निवांत उठतील. आणि सकाळी सकाळी पोरं बघा, हे बघा आजी आल्यात ते सकाळ सकाळी घेऊन. कारण आज आहे संडे आणि ऊन आहे आज बऱ्यापैकी. आणि मी आता दूध घेते इथं. आणि मला ना एक गोष्ट शेअर करायची, म्हणजे काल परवापासूनच मला ती शेअर करायची आहे. रात्रीपासून माझ्या डोक्यात तेच विचारायला लागले. मी म्हणलं नाही, आज शेअर करायचीच आहे आपण. ते भले सकाळ असू दे किंवा काही असू दे. तर मी काल ना एक रील बघितली होती. ती होती छत्रपती संभाजीनगरमध्ये एक कुटुंब होतं राहायला. एक मुलगा, आई आणि वडील असं तिघांचं कुटुंब होतं. तर तो मुलगा साधारण 18 ते 20 वर्षापर्यंत एजचा होता. तो अजून ह्याच्या मागचं कारण कळालेलं नाही आहे की ॲक्च्युअलमध्ये काय घडलं आहे. कारण त्या कुटुंबातली तिघं पण आता नाही आहेत. तर गोष्ट अशी झाली होती की त्यांच्या घरी काहीतरी वाद झाले होते वाटतं. आणि तो मुलगा रागानं खवड्या डोंगर म्हणून आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये, तर तो तिकडं गेला त्याच्यावर आणि तो उडी मारणार होता त्यावरून. मी ते रीलमध्ये वगैरे बघितलं खूप वेळेला. तर तो एकदम डोंगराच्या एकदम असं कडेला थांबलेला की जेणेकरून तो आत्ता पडतो की मग पडतो. आणि तो रागाने गेल्यामुळे त्याच्यासोबत त्याची मम्मी पण आले, त्याचे बाबा पण आले आणि गावातली जी सगळी मंडळी होती ना, सरपंच वगैरे, ते सुद्धा आले. आणि कारण काहीच माहीत नाही आहे की हे कशामुळे झालं किंवा त्यांना असं पाऊल का उचललं. तर त्याला खूप 3 तास सलग समजावत होती की नको करू असं, प्रत्येक गोष्टीला मार्ग असतो बघ. आई त्याला समजत होती की अरे मी आहे ना तुझ्यासाठी. असं म्हणतात की त्याच्या वडिलांसोबत त्याचे काहीतरी वाद झाले होते किंवा कोण म्हणते आयफोनसाठी. पण आयफोनसाठी नाही त्यानं केलेलं तसं, कारण आयफोन त्याच्याकडे ऑलरेडी होता. कोण म्हणते की ते हप्ते तटलेले होते आयफोनचे, त्यामुळं ते तसं झालं, त्यानं केलं. कोण म्हणते घरातले वाद होते. ते काय आता कारण आपल्याला कळू शकत नाही, कारण ती तिघं पण नाही आहेत आता. मग 3 तास एवढं समजून सांगून वगैरे तो काही ऐकला नाही. पोलीससुद्धा तिथंच होते. मग त्याचे बाबा आलेत आणि त्याला असं ओढायला गेले की तू इकडं ये, पडशील तिथं जाऊन म्हणून. पण ते असं ओढताना त्यानं उडी मारली. आणि त्यानं उडी मारल्यामुळं तो तर पडणारच होता, पण त्याच्यासोबत त्याचे वडील पण गेले. आणि ती दोघं खाली गेलेलं बघून त्याच्या आईनं क्षणाचा पण विलंब न करता तिनं पण उडी घेतली. असं करून एका क्षणात तिघंजणं पण गेले. संपलं, अख्खं कुटुंब संपलं. मी म्हणते कारण काहीही असू दे, म्हणजे तुम्हाला काही गोष्ट पाहिजे असू दे किंवा तुमचे घरात आपल्या आईवडिलांसोबत काही पण वाद असू देत, पण अरे यार बोलून सोडवा ना तुम्ही. जर का काय म्हणजे ना कन्क्लुजन काय निघालं किंवा ह्याचा निष्कर्ष काय निघाला. गेलीतच ना शेवटी तिघं पण ते जर का बोलला असता की काय प्रॉब्लेम आहे काय नाही, तर सोल्युशन निघालं असतं ना. असं कुठला प्रॉब्लेम आहे का जगात की ज्याचं सोल्युशन नाही आहे?
आणि मी ही गोष्ट शेअर करते कारण माझा व्हिडिओ 18 ते 21 एज ग्रुपपर्यंत भरपूर मुली बघतात मला. त्यामुळे मी त्यांना हेच एक सांगू शकते की आपल्याला हा अधिकार नाही की आपलं आयुष्य आपण स्वतः संपवू. आपल्याला अधिकार कोणता आहे की तुम्ही तुमचं मत मांडा, तुम्ही बोला, तुम्हाला जे काय वाटते, जे काही तुम्हाला दुखते खुपते ते बोला. तुम्हाला तुमच्या आईवडिलांसोबत नाही शेअर करता, तुम्ही बहिणीसोबत करा, भावासोबत करा, मित्र मैत्रिणी, तुमचे जवळचे कोणते नातेवाईक, तुम्ही ज्यांच्यासोबत कम्फर्टेबल असतात त्यांच्यासोबत शेअर करा. पण हे असं पाऊल तुम्ही कधीच नका उचलू कारण ह्याचं निष्कर्ष ह्यानं काहीच नाही निघत. त्या आईनं पण एका मिनटात एका सेकंदात विचार केला असणार की हे दोघं पण नाही तर मी जगून काय करू. मग तुम्ही म्हणजे तुम्ही ह्या देशाचं फ्युचर आहात आणि तुम्ही जर काही असं वागलं तर आपल्या जगाचं आपल्या देशाचं काय होईल आणि देशाचं काय होईल म्हणण्यापेक्षा तुमच्या कुटुंबाचं मागं काय होईल. आणि म्हणजे नुसती मुलं मुलीच बघतात हा माझा व्हिडिओ असं काही नाही आहे. बाकी अगदी 55-56च्या एजपर्यंतसुद्धा बघतात बरेच जणं. मी पॅरेंट्सना पण सांगू इच्छिते की तुमच्या मुलाकडं तुमचं लक्ष असतंच, प्रत्येक आईवडिलांचं आपल्या मुलाकडे लक्ष असतंच. पण तुम्ही त्याच्या बारीक हालचालींवर किंवा त्याला काही मानसिक तणाव आहे का, त्याला कुठलं काय सलतं आहे का त्याला, तर तुम्ही पण त्याचा थोडासा पाठपुरावा करत जावा. आणि मी पॅरेंट्सना पण एक सांगते की आपणच ना मुलांना असं बनवायचं की म्हणजे हे आत्ताच्या ह्यांना सांगते की जे मॉम टू बी आहे, डॅड टू बी आहे, त्यांना पण मी सांगू इच्छिते की आपण आपल्या मुलांना ना असं बनवायचं कणखर एवढं की ते पडले ना पडू देत, रडतायत ना रडू देत. त्यांना कुठलीही गोष्ट सहजासहजी अजिबात प्रोव्हाइड करू नका. कारण त्यांना लहानपणापासून जर का सवय लागली ना की लगेच आज मागितलं उद्या मिळालं लगेच मला, तेच मग त्यांच्या डोक्यात राहते की मी जे काही मागू ते मला मिळणारच आहे. पण असं नका करू. त्यांना इतकं स्ट्रॉंग करा ना की आपल्यानंतर पण त्यांचं आयुष्य हे चांगलं गेलं पाहिजे. भलेही आपल्या मुलीच्या आयुष्यात जर का फेल्युअर इन केस आलं आपल्यानंतर, तर ते किती जरी खाली गेलेत ना, शून्यात जरी गेले तर ते त्याच उभारीनं परत भरारी घेतील असं त्यांचं आपण अपब्रिंगिंग केलं पाहिजे. आणि ऑब्व्हियसली म्हणजे सगळ्याच आईवडील हेच करतात. मी काय त्यात असं वेगळं काही सांगत नाही आहे. पण हल्लीचे जे पेरेंट्स आहेत ना आता नवीन म्हणजे आपले मम्मी पप्पा म्हणा किंवा तुमच्या सगळ्यांचे पण मम्मी पप्पा, आपले मम्मी पप्पा हे म्हणजे एकदम काही गोष्टी स्ट्रिक्ट पण वागलेत आणि आपल्याला कसं वाटतं की त्यावेळेला मम्मी पप्पा आपल्याला असं बोलले तसं बोललेत. पण आपण जेव्हा ह्या स्टेजला येतो ना लाईफमधल्या, तेव्हा आपल्याला कळतं की अरे नाही, ते जे बोलत होते ना तर तेच खरं होतं, तेच सत्य. कटू जरी असलं ना तरी ते सत्य, कारण आपण त्या आता फेजमध्ये आहोत. आपण तेवढे मॅच्युअर झालो, आपण मोठं झालो, आपलं लग्न झाले, त्यामुळे आत्ता आपल्याला त्या गोष्टी कळतात. आणि हे अलीकडचे जे पेरेंट्स वगैरे आहेत ना ते आपल्या मुलांना अजिबात म्हणजे पडलं नाही पाहिजे आपलं बाळ, अजिबात कुठं रडलं नाही पाहिजे, त्याला सगळं मिळालं पाहिजे. म्हणजे सगळ्याच आईवडिलांचे हाच एक हेतू असतो की आपल्या बाळाला सगळं मिळावं. जे आपण पण नाही आपल्याला पण नाही मिळालं, आपण जे नाही उपभोग घेतला त्याचा, तर ते पण त्याला मिळालं पाहिजे. हाच हेतू जगातल्या प्रत्येक आईवडिलांचा हेतू हाच असतो. पण कसं असते, हाच हेतू कुठंतरी असा नको बळी पडायला त्या हेतूचा. त्यामुळं मुलांमध्ये आधी पेशन्स तुम्ही डेव्हलप करा लहानपणापासूनच. त्यांच्याकडं पेशन्स असलं पाहिजे. आणि विजय कोणी पण पचवू शकते असं मला तरी वाटतं, पण हार पचवणं खूप अवघड आहे. आणि तेच शिकवलं पाहिजे मुलांना आत्ताच्या जे आता नवीन पिढी आपली तयार होणार आहे, छोटीशी असतात बाळ. हार पचवणं पण खूप महत्त्वाचे आहे. विजय का कोणी पण पचवू शकतो, पण हार पचवली पाहिजे, कारण त्यातच खरं सामर्थ्य आहे. आणि आयुष्य संपवणं हे एका सेकंदाचा जरी खेळ असला ना तरी त्याच्यामागं भरपूर पुढं जाऊन आपल्याला भोगावं लागतं. आपल्याला काय वाटतं की आयुष्य आत्महत्या आपण केली तर आपलं आयुष्य संपलं, झालं, तर स्टॉप झालं, असं हे तुम्हाला वाटतं, पण तसं नाही आहे. तर ह्यासाठी तुम्ही अध्यात्माकडं पण थोडंसं भर द्या की काय होतं आपलं. उगाच आपल्याला भारताची संस्कृती मोठी आहे असं नाही म्हणत. आपल्याकडे कितीतरी पुराणं आहेत, कितीतरी ग्रंथ आहेत, तर त्याचं तुम्ही वाचन करा. खरंच आपल्या आयुष्याचं काय सार आहे तर ते तुम्ही ओळखा. भगवद्गीता वाचा. तुम्हाला असं वाटतं का की मेल्यानंतर तुमचं सगळं संपतं आहे, तर अजिबात तसं नाही आहे. अजिबातच नाही आहे तसं. सगळं तसंच सुरू राहते तुमचं मेल्यानंतर सुद्धा.
त्यामुळं ना मुलांना हल्ली पेशन्स झिरो आहे, झिरो. आणि हल्लीची पिढी तर इतकी आपण म्हणजे बघतो ना, लहान लहान मुलं इतकी एनर्जेटिक आहेत आणि त्यांना कोणतंही ना काही जरी नाही दिलं तरी ती रुसणार किंवा रडणार ती, कारण त्यांना माहितीच असते हे मी रुसलं रडले तर मला ते मिळणारच आहे. पण आपल्याला पण वाटतं ना की नको रडलं पाहिजे, त्यानं रुसलं नाही पाहिजे, हे सगळ्यांनाच वाटते, सगळ्याच पेरेंट्सना वाटते. पण लहानपणी त्या गोष्टी आपल्याला छान वाटतात, पण जेव्हा ती मुलं मोठी होतात, कारण पालक त्यांना आयुष्यभर अजिबात पुरत नाहीत. आपण आपल्या मुलांना आयुष्यभर पुरणार नाही आहे. त्यांनाच पुढं लाईफ जगायचं आहे, त्यांनाच पुढं सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. त्यामुळं आपण त्यांना असं बनवायचं की आपल्यानंतर पण ते एकदम कणखरपणे जगले पाहिजेत, त्यांनी आयुष्य चांगलं घालवलं पाहिजे. जगायचं कसं हे त्यांना शिकवा. पुस्तकी ज्ञान तर काय स्कूलमध्ये पण मिळते, कोण CBSला घालते, कोण मराठी मीडियमला घालते, कोण जिल्हा परिषद शाळेला घालते. मुलं शिकणारी कुठं पण शिकतात, हे पण तितकंच खरं आहे. पण बुकिश नॉलेज कुठं पण मिळेल, पण हे जे संस्कार आहेत ना ते प्रत्येक आईवडिलांनी ते देतातच ऑब्व्हियसली, त्यात काहीच वादच नाही आहे की प्रत्येक आईवडील हे आपल्या मुलांचं संस्कार हे चांगलेच देत असतात. पण मुलांचं कसं आपण एक पॉझिटिव्ह झालो आहे हल्लीचे पॅरेंट्स तरी मुलांबद्दल आहे, पाहिजे पॉझिटिव्हनेस तर पाहिजेच, त्याला सर म्हणतात ना पालकत्व. पण तो पॉझिटिव्हनेस जर का पुढं जाऊन जर का ह्या स्टेजला येत असेल तर त्याचं काय होऊ शकतं. म्हणजे तुम्हीच आपल्या मुलाला आत्तापासून सवय लावताय का की तुला जर का हे नाही मिळालं, ते नाही मिळालं तर तू हे कृत्य करशील, तुला जर का कधी फेल्युअर आलं तर तू हे करशील. इनडायरेक्टली हे असंच झालं ना. त्यामुळं कसं मी प्रत्येक मुलांना पण सांगते आणि प्रत्येक पालकांना सांगते, तुमच्यामध्ये कम्युनिकेशन ठेवा. आणि मुलांना मी हेच सांगते की आपले आईवडील आपल्याबद्दल कोणतंही वाईट चिंतत नाहीत, ते आपल्यासाठी जे काही आहे ते चांगलंच चिंतात. त्यामुळं तुम्हाला त्यावेळेला जरी वाईट वाटलं ना तर ते पुढं जाऊन ते तुमच्या चांगल्यासाठीच असतं, हे मात्र खरं आहे. त्यामुळे मुलांनी पण कोणती पण काही पण गोष्ट असेल ना तर तुम्ही शेअर करा, बोला रे, बोलल्यानं सगळेच मार्ग निघतात. कुलूप आहे म्हणल्यावर किल्ली तर सापडणार, कुठं तरी असणारच आहे ना किल्ली, मग म्हणजे ती शोधा ना. पण प्लीज मी हे इतकं जीव तोडून सांगते ना की मला ते इतकं 2 दिवस वाईट वाटलं की काय त्याचं कारण काहीही असू दे अजून ते, आणि ते कळणार पण नाही मेन कारण त्यातलं कोणच नाही आहे. तुम्ही एक क्षण विचार करा की आता हा किती म्हणजे ह्या गोष्टीचा बाजार झाला. सगळे रील्स त्याच्यावर, कोण त्या मुलाला दोष देते, कोण त्या आईवडिलांना दोष देते. पण इथं दोष फक्त वेळेचा आहे, इथं दोष फक्त त्या वेळेचा आहे ना की त्या आईवडिलांचा आहे. कारण आईवडिलांनी पण त्याला चांगले संस्कार दिले आणि तो पण संस्कारी चांगलाच मुलगा. तो पण असा नाही की बाबा अडाणी होता किंवा त्याला काही नव्हतं, तो असाच फिरत होता, असं पण काही नाही आहे. तो पण खूप हुशार होता मुलगा, चांगलं शिक्षण घेत होता. त्यामुळं ना आपणच आत्ता जी फेज आहे ना आपली, तर आपल्या मुलांना खूप कणखर केलं पाहिजे, हार पचवली पाहिजे त्यांनी, असं त्यांना आपण अपब्रिंगिंग दिलं पाहिजे, तसे संस्कार दिले पाहिजेत. प्रत्येक गोष्ट त्यांना दिलीच पाहिजे असं काही नाही. तुम्ही द्या, पण ती थोड्या 2 दिवसानं, 4 दिवसानं, 8 दिवसानं द्या की जेणेकरून त्यांना त्यांची व्हॅल्यू पण कळाली पाहिजे. आणि अजून एक मी सांगते सगळ्या मुलांना, सगळ्या मुलींना त्या फेजमधल्या, खरी जो संघर्ष आहे ना तो आयुष्य जगण्यात आहे, ना की आयुष्य संपवण्यात. कारण आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त जगता आलं पाहिजे. आणि ते कसं जगायचं ते आपल्यावर आहे, पूर्णपणे ते आपल्यावर आहे. आणि तुम्हाला जर का तुमच्या आईवडिलांच्या चेहऱ्यावर जर का हसू आणता येत नसेल ना तर प्लीज त्यांना रडवू पण नका, किंवा त्यांचा असा अंत होईल असं तुम्ही अजिबात काही करू नका. आणि बस मला एवढं शेअर करायचं होतं. मी जे काही बोलले ते अगदी मनापासून बोलले. आय होप त्या माझ्या भावना तुमच्यापर्यंत पोहोचल्या असतील. मला बाकी कोण चुकीचं आहे, कोण वाईट आहे, कोण बरोबर आहे, हे मला ह्याच्याशी काही घेणं देणं नाही आहे. फक्त आता ज्या गोष्टी घडत आहेत ना की काही जरी झालं की हां चला जीव द्या, चला जीव द्या, अरे हे असं नसतं. त्यामुळं प्लीज एक बहीण म्हणून सांगते तुम्हा सगळ्यांना, कोण मुलगा असू दे, तो कोण मुलगी असू दे, बहीण मी ह्या नात्यानं तुम्हाला सांगते की असं अजिबात कुठल्या थराला जाऊ नका. सो
आय होप माझ्या भावना तुमच्यापर्यंत पोहोचल्या असतील आणि तुम्ही ते तुमच्या आयुष्यात इम्प्लिमेंट कराल. कारण आयुष्य हे एकदाच मिळतं, आयुष्य परत परत मिळत नाही. सो स्टे हॅपी, स्टे हेल्दी, बी सेफ. माझं दूध पण गार झालं आता. बोलण्यात किती वेळ निघून गेला हे मला पण नाही कळालं. दूध पण गार झालं, तर परत गरम करून घेते. पण ह्या दुधापेक्षा मला जे काही बोलायचं होतं, जे काही मला पोहोचवायचं होतं ते महत्त्वाचं होतं, खूप महत्त्वाचं होतं. त्यामुळे मी ते आता शेअर केलं. ॲक्च्युली मला पण माहिती आहे खूप बोलले मी, पण ते काय टाईमपास नव्हतं किंवा उगाच बोलायचं आहे, शेअर करायचं म्हणून ते नव्हतं. अगदी मनापासून होतं ते. आणि जे काय बोलले ते खूप मनापासून आहे. त्यामुळे तुम्ही सर्वांनी त्याचा विचार नक्की करा. आवरतं आता, बाकीचं काहीच नाही आवरलेलं माझं. आणि परत आभाळ आलं बघा, दिसतंय काही ढग. परत पाऊस येईल मे बी. आवरते तर केर वगैरे काढते, देवपूजा करायची. आणि आजच आत्ता मला कळालं हे की मी आजच पांढरं घातले, उद्या पांढरं घालायला पाहिजे होतं. पण ठीक आहे, आता इट्स ओके. क्लिनिंग चालू आहे. राजवाडा रोड आहे ना, आणि डोंगर बघा किती छान दिसतात. पहिल्यांदाच आलो इथे ह्या मार्केटला, होय की नाही. राख्या आहेत सगळीकडं मस्त असं, गणपती सगळीकडं. आता गणपतीच्या आता रेलचेल चालू झाले. आणि गौरीचे मुखवटे इतके छान होतात ना, दाखवते जर का पुढं असतील तर. आता फर्स्ट टाईमच आलो आहे आम्ही इथे. किती छान वाटतं का? मला आवडतं, चांगलं वाटतं जरा. हे सगळ्यात झालं आता. एक गोल्डन आहे आणि एक असा कलर आहे. कुठलं घेऊ? हाच छान वाटतं. तो बरा पिस्ता कलर. एक भैया इसमें क्लिक करा. नाही किती घ्यायला पाहिजे मला? आदित्य पुण्यात 5 6 घे. दादा, भैया, आदित्य, रोहित दादा, आशिष, सर्वेश. अजून एक 6 अर्धा डझन. 6 अजून छान आहे तिथं राख्या. हे नाव कायचं? खुटाळे बुक सेलर. आता एक्झॅक्टली रोड वगैरे काय माहीत नाही मला, पण छान आहे तिथं सगळ्या राख्या. अजून आम्हाला पुढं जायचं आहे, थोडंसं काम आहे. ते कळेलच तुम्हाला काय आहे ते. थोडं आहे डोक्यात काहीतरी, तर त्यासाठीच बघतो तो कुठं काय मिळेल. त्याला विचारले आता ते कुठं मिळेल. तर मला जे हवं आहे ते आता बघूया कुठं मिळतं. तर बघतो, कारण लक्ष ठेवायला पाहिजे, कारण काहीच माहीत नाही आम्हाला. बघतो जरा कुठं. इथं काहीच नाही पुढं. ते म्हणले कुठं शनी मारुतीचं मंदिर आहे तिथं जायचं. हे सगळे इथं ज्वेलर्सचे शॉप आहे. बहुतेक उजव्या साईडला जायचं. इथं दिसलंय तरी आता जाऊन बघायला पाहिजे नक्की ते तसंच आहे की नाही ते. बघा हे दुकान आहे. इथं मी पुढं निघालेलो, मी दिसलं इथं. तिथंच बघायला पाहिजे असं मला वाटायला. नाही मिळालं तिथं, पण जे पाहिजे होतं ते व्हरायटीज पाहिजे अशा, तर काय तिथं नव्हतं. आणि ते आपण काय नीट सांगायला तयार नाही. मग आता म्हटलं परत आलो त्याच रोडला, आणि परत छान ऊन पडलंय. कारण आम्ही एकही गोष्ट इथं कधी नाही घेतलेली, खरेदी केलेली, त्यामुळे काहीच माहीत नाही. अंतराला फोन करायला पाहिजे. आता जर का नाही मिळालं तर मग तिलाच फोन करायला पाहिजे.
फायनली जे हवं होतं ते मिळालं त्या दुकानात. खूप शोधलं माहिती आहे, केवढं शोधलं. आता नाही दाखवते तुम्हाला, नंतर दाखवते. आज संडे त्याच्यामुळे शांत आहे. आणि ते चाफ्याच्या माळा वगैरे आहेत तिथं क्रोशेटच्या. दत्त मंदिर मस्त आहे. लक्ष गेलं त्यामुळं आलो इथं. दत्त मंदिर किती छान आहे. काम बघा किती जुनं आणि मस्त आहे. श्री गुरुदेव पकडा की जरा. हे बघा इथं आहेत ह्या गौरीचे मुखवटे किती मस्त आहेत. छान वाटतंय की. नंबर किती आहे तो? 9 नंबर. पण छान वाटतोय. छोटे छोटे चप्पल किती छान आहेत. आलोय आता बाटा शोरूममध्ये, कारण आम्हाला दोघांना पण चप्पल घ्यायचे होते. त्यामुळे आलो, पटकन शॉपिंग केले, निघालो. तर असा होता आमचा आजचा हा दिवस. हा व्लॉग जर का तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर भेटे उद्या पुन्हा एका छानशा नवीन व्लॉगमध्ये. धन्यवाद.